आज दुसरा श्रावण सोमवार आणि सकाळी सकाळी मस्त महादेवाला जाऊन आलो. इथेच घराजवळच महादेव होता, तिथे जाऊन पाया पडून आलो. अगस्त्याला घेऊन गेलो आणि अगस्त्याचंही चालू होतं की इथे नाही दुसऱ्या मंदिरात जाऊ, तर त्याचं चालू होतं. म्हटलं चला आता दर्शन घेऊया. आणि माझा हा दुसरा श्रावण सोमवारही गेला, कारण पहिल्या श्रावण सोमवारी अगस्त्याची तब्येत बिघडली होती म्हणून आम्हाला नांदेडला जावं लागलं अचानक त्याला दवाखान्यात घेऊन. आणि आजच्या श्रावण सोमवारी माझे पिरियड्स आले होते, त्याच्यामुळे मला आजही पूजा करायला काही जमत होतं. पण मी आईला म्हटलं तू कर माझ्याऐवजीची पूजाही, आणि मी शूट घेते म्हणून मी शूट घेत होते त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप. आणि तिथं बेलाचं झाड होतं. अगस्त्याला म्हटलं तू पण देवाला बेल अर्पण करत. तो इतका छान बेल वाहत होता, विभूती लावत होता, मस्त करत होता. कारण घरी त्याला आम्ही थोड्या थोड्या गोष्टी शिकवतो, त्यामुळे तोही एकदम व्यवस्थित करतो आहे आणि छान पूजा वगैरे करतो. आईला मस्त कोऑपरेट करतो आहे. आपण हे उड्या मारतो आणि त्याला मस्त वाटतं असं मंदिरात वगैरे जायला. त्याला सगळे मंत्र वगैरे छोटे थोडे मंत्र वगैरे यायला लागलेत सगळे, आणि सगळं छान करतो आहे. त्यानंतर आम्ही बाजारात गेलो, कारण अगस्त्यासाठी फ्रूट्स घ्यायचे होते. नारळ पाणी वगैरे सध्या जास्तीत जास्त फ्रूट्स देण्याचा आम्ही त्याला रेफर्स करतो आहे, म्हणून त्याला फ्रूट्स घेण्यासाठी लगेच बाजारात गेलो. आणि हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? अपेक्षा करते मजेतच असाल. कोण आले आपल्याकडे? आई आई आली. कोणाची आई? आई आला. कोणाची आहे? आई घरी आला. आई आली आहे आमच्याकडे. आणि काय म्हणतो अगस्त्य? आई घरी आला. ती माझी आई आहे. कोणाची आई? माझी आहे. अगस्त्याची. आई लोक कसं वाटतं मी ब्लॉगिंग करते ते? आईला बिलकुल आवडत नाही मी ब्लॉगिंग करते ते. म्हणजे मी ब्लॉगिंग करायला लागले किंवा मी काही व्हिडिओ काढते, आईचं असं असते कशाला करतेस असं काहीतरी. मला करायचंच असतंय. बाई नको. बरं ठीक आहे. आम्ही मंदिरात गेलो होतो, महादेवाच्या मंदिरात आज श्रावणामुळे. आणि महादेवाच्या मंदिरातून येत येतं भाजीपाला पण घ्यायला थांबलो. अगस्त ओमकेश भाजीपाला घेत आहेत आणि अगस्त्याचं चालू आहे नारळ पाणी घेऊन द्या, नारळ पाणी घेऊन द्या. नाही ओके. आई काय बोलायचं माझ्या ब्लॉग मध्ये तुला? आई आमची कम्फर्टेबल नाहीये. आमच्या आईला बिलकुल आवडत नाही आमचं ब्लॉगिंग. चला जाऊ दे, स्टे ट्यून. घरी आल्यानंतर अगस्त्याला झोपवलं आणि त्यानंतर आईचं इकडे ॲज युजल आई ते मस्त स्वयंपाक बनवत होती. आणि आम्ही ना मस्त, आई आली का नाही इतका आराम मिळतो ना, खूप आराम मिळतो. सध्या डाएटवरती आहे, त्याच्यामुळे आईला म्हटलं आई मस्त अशी रोटीच बनव, कारण रोटी मलाही खायची होती आणि ओमकेशलाही खायची होती. त्यामुळे आई मस्त असं स्वयंपाक बनवत होती. आणि आईच्या हातचा स्वयंपाक वा. आणि खरं सांगू का, आई आल्यावरच आराम भेटतो. किचनमध्ये सुट्टी मिळते, किचनमध्ये काहीच काम करावंसं वाटत नाही. तर ही माझ्यातलं एक सवय लागलेली असते की आपलं काहीतरी काम करावं, म्हणून मी काहीतरी कामटेकडे कामं करत होते आईशी गप्पा मारण्यासाठी. पण खरं सांगू का, आई आल्यावर जेवढा आराम मिळतो ना, तेवढे बाकी कोणी आले आपल्याकडे तरी मिळत नाही. तो आराम आपल्याला काही मिळत नाही. म्हणून आई ना मला तर सतत यावी शकते. आणि ह्यावेळेस ना मी इतकी थकून गेले होते, मी आईला सहज फोनवर म्हणले, माझ्या बाबाला आणि आईला म्हटलं की आई मी खूप थकले, मला खूप कंटाळा आला आणि तू ये ना प्लीज माझ्याकडे थोडे दिवस, 2-3 दिवस तरी ये, पण मला थोडं 2-3 दिवस तरी निवांत राहायला मिळेल बिना काम करता वगैरे. तर आईला मी रात्री असं म्हटले आणि आई सकाळी म्हणजे मी असं रडकुंडीला येऊन असं बोलले. आणि आई अचानकच सकाळी आलीसुद्धा की नाही बाबा, लेकरू एवढं कदरून गेलं आहे आपलं की म्हणजे कंटाळलं आहे, आपण जाऊया थोडं 2-3 दिवस तिला आराम देऊया, म्हणून आली आहे. आणि खरंच आईच हे सगळं करू शकते. आई आणि बाबाच आपल्यासाठी हे सगळं करू शकतात, बाकी कोणीही नाही करू शकत. कारण आपल्या घरी बाकी कोणीही आलं तरी आपल्याला आपली कामं करावंच लागतात, कारण हे आपलं घर आहे म्हणून आपल्याला सगळं हँडल करावं लागतं. पण आपलं घर आपण एका व्यक्तीच्या जीवावर म्हणजे निवांत सोडू शकतो, ती म्हणजे आपली आई. आपलं मुलंही तिच्या जीवावर आपण सोडू शकतो की बाबा माझी आई माझ्या लेकराला व्यवस्थित सांभाळू शकते. आणि मला असं निवांत वाटतं आई आल्यानंतर. आणि मी माझं निवांत कामं करायची तर इच्छा होती तर करायची तर करा, नाही तर निवांत बसून चालू आहे माझं. आई इकडे तिचं स्वयंपाकही झालं आणि कोथिंबीर आणली होती ती निसत बसली होती, कारण तिला ना बसावंसंच वाटत नाही. काय हे काम करून देऊ का, डब्बे घासून देऊ का, हे साफ करून देऊ का, ते साफ करून देऊ का, तिचं हे चालूच होतं. म्हटलं आई तू काहीच करू नको, तू फक्त अगस्त्याला सांभाळ आणि मला निवांत दे. मस्त असं गप्पा मारत बसलो. असा होता आजचा दिवस. बाय.